नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा याला प्रतिसाद देत आता एक एक करून जे 6 गद्दार खासदार उद्धव ठाकरेंना धोका देऊन गेले आहेत त्यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी। आता ऑपरेशन तुडवा लवकरच सुरू होत असून त्यावर आता शिवसैनिकांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे आणि त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी काय महत्त्वाची बातमी आहे। 6 खासदार फुटल्यानंतर शिवसैनिक प्रत्येक जिल्ह्यात आक्रमक झालेला आहे। बंडू जाधव यांना सुद्धा आता आज संध्याकाळी शिवसैनिक त्यांच्या सत्काराच्या वेळी धडा शिकवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच संजय देशमुख असो वा संजय दिना पाटील हे सुद्धा गद्दार गटात दाखल झाल्याने भांडूपमधील शिवसैनिक आक्रमक झाले असून गद्दार संजय दिना पाटलाला आम्ही धडा शिकवणार अशी घोषणा केली आहे। त्यामध्ये सर्वात जास्त सर्वांचा राग असणारे ओम निंबाळकर यांना सुद्धा आता त्यांच्याच जिल्ह्यात धक्का बसत आहे। खासदार असलेला ओम निंबाळकर याची गाडी फोडणाऱ्याला 10,000 रुपयाचे बक्षीस शिवसेना शहर प्रमुख असलेले नळदुर्ग शाखेचे संतोष पुळारे यांनी जाहीर केले आहे। आक्रमक झालेले शिवसैनिक यांना ठाकरेंचे जे काही ठाकरेंविषयी जे या खासदारांनी गद्दारी केली आहे त्यामुळे आता ओम निंबाळकर यांच्या गद्दारीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केलं। तसेच त्यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन करण्यात आलं आहे। नळदुर्ग शाखेचे शिवसेना शहर प्रमुख पुदाले यांच्यातर्फे जो कोणी खासदार ओम यांची गाडी फोडेल त्याला 10,000 रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता गद्दारांना प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये आता मोठी अडचण होऊन Y+ सिक्युरिटी घेऊनच बाहेर पडावं लागत आहे। त्यामुळे शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा धसका हे गद्दार खासदार घेत आहेत आणि लवकरच त्यांना शिवसैनिक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये धडा शिकवणार यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओम निंबाळकर यांच्याविषयी जनमानसात असलेली अगोदरची प्रतिमा आणि आता जनता देत असलेल्या शिव्या यामुळे त्यांचं पुढील निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।